विपुलजी पाटील सर आपण विनर वर्सेस विनर हे बिग फाईट नक्कीच मैदान नक्कीच खेळणार आहोत. एका बाजूला आदर्श स्पोर्ट पनवेल त्यांच्या अगेन्स्ट केला संघ विनोद स्पोर्ट गावठाण आणि आदर्श स्पोर्ट संघाने टॉस जिंकलाय. फिल्डिंग करायचा निर्णय बॅटिंगला अमृत केला टीम विनोद स्पोर्ट गावठाण संघाने. पुन्हा एकदा तर बिग बॅटल पाहायला मिळणार. एका बाजूला पनवेल त्याच्या अगेन्स्ट केला संघ उरण. एका खेळात तर उरण तालुक्याला आणि एका संघाला मात्र नक्कीच पराभवाचा धक्का दिलाय आदर्श स्पोर्ट पनवेल संघाने. आणि ती मात्र नक्कीच अप्रतिम मात्र नक्कीच मॅच रंगली होती. इथं 2 मध्ये 11 करायचे होते आणि तिथं मात्र नक्कीच लगातारचे 2 षटकार ठोकून मात्र नक्कीच मयूर वाघमारे याने हा सामना मात्र नक्कीच फिनिश केला होता. चला चेंडू पुरवायचा मैदानावरती आणि आपला सामना करूया सुरुवात. कोणत्याही श्रेणी मात्र नक्कीच गोलंदाज मात्र नक्कीच बॉल ओले करून मैदान शॉट मध्ये मात्र नक्कीच फेकू शकतोय अशी मात्र नक्कीच आयोजकांच्या वतीनं ही सूचना आली आहे. गोलंदाजाला मात्र नक्कीच वाटलं तरच मात्र नक्कीच तो गोलंदाज त्यांच्या मर्जीने हा मात्र नक्कीच बॉल ओले करून मैदानाच्या आतमध्ये फेकू शकतोय. समोर मात्र नक्कीच आपण अगदी मिडॉनला मात्र नक्कीच एक बकेट पाहताय. त्या बकेटला मात्र नक्कीच बॉल आदलला तरी सुद्धा मात्र नक्कीच जेवढा धावा पलता येईल तेवढा पलू शकताय. हे मात्र नक्कीच आजच्या क्रिकेटच्या मैदानामध्ये मात्र नक्कीच नियम आहे. आपण सामना करूया सुरुवात. एका बाजूला विनोद स्पोर्ट गावठाण त्याच्या अगेन्स्ट केला संघ आदर्श स्पोर्ट पनवेल. दोन्ही टीमला देऊया बेस्ट ऑफ लक. बॅटिंग साठी मात्र नक्कीच दाखल झाले दोन्ही स्टार खेळाडू. एका बाजूला आपण विश्वजित ठाकूर मोठ्याला पाहताय स्ट्राईक एंडवरती फलंदाज. आकाश पाटील विंदनेचा मात्र नक्कीच खेळाडू सबसे कातिल आकाश पाटील. मग टेनिस बॉल क्रिकेट असो किंवा रबर बॉल या पट्ट्यानं अगदी गाजवलाय. दोन्ही मात्र नक्कीच फॉर्मॅट मध्ये अगदी सोन्याची चैन सुद्धा या खेळाडूने मात्र नक्कीच मालिका वीर म्हणून पटकावली होती. केरळच्या मैदानामध्ये नाईटची स्पर्धा भारतीय जनता पार्टी आमदार चषक त्यामध्ये मात्र नक्कीच या खेळाडूने अगदी मात्र नक्कीच सोन्याची चैन पटकावणारा खेळाडू स्ट्राईक इन वरती बॉल ट्रॅक वरती बामण डोंगरी एक्सप्रेस आदित्य पाटीलला पाहत आहे. नॉन स्ट्राईक इन वरती दुबई एक्सप्रेस दुबई रिटर्न विश्वजित ठाकूरला पाहत आहे. पहिलाच बॉल व्हाट अ स्ट्रोक. उंच गेलाय तर कापेल का. कापलाय किती लांब खूपच लांब. जा बॉल शोधून आला. एवढा लांबच लांब मारलाय आकाश पाटीलचा पहिल्याच बॉल वरती पलटवार. बॉल सीमारेषा पार ठोकला गेला षटकार. स्वागत केलं षटकारानं. स्ट्राईक इन मध्ये आकाश पाटीलला पाहिला. जी चर्चा मात्र नक्कीच आपण इन ब्रेक मध्ये केली तेच मात्र नक्कीच प्रत्युत्तर दिलाय. पहिल्याच बॉल मध्ये आक्रमण केलाय आणि 600च्या स्ट्राईक रेटने पहिल्याच बॉल वरती 6 धावाचा बोलबाला पाहायला मिळाला. सेकंड बॉल आता उंच गेलाय फील्ड तैनात आहे परंतु बनतील दर्शक बॉल चाललाय. लगातारचा दुसरा वार बॉल सीमारेषा पार. आकाश पाटीलच्या बॅट मधून दोन्ही 2 षटकार. सर लगातारचे 2 षटकार दबाव दर्पण स्पेशल सर्व काही वाढवले आता आदित्य पाटील वरती. बामण डोंगरी एक्सप्रेस ही तर ओळख राहिली आज मात्र नक्कीच रायगड ठाण्यामध्ये जाऊन सुद्धा मात्र नक्कीच या खेळाडूने चांगला खेळ केलाय परंतु आज या खेळात राज्याच्या मैदानावरती अगदी मात्र नक्कीच दबाव निर्माण मात्र नक्कीच केलाय. स्ट्राईक इन वरती विंदनीचा सितारा स्ट्राईक मात्र नक्कीच फलंदाजावर पाहत आहे आकाश पाटीलला.
ओ आता मात्र नक्कीच दर्पण दबावची चर्चा केली ते मात्र नक्कीच स्पष्ट हे दिसून मात्र नक्कीच आलं. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त बाउन्स पडल्यानंतर उचली मात्र नक्की जास्त घेतली. पाठीमागे मात्र नक्कीच फिल्डर तैनात केल्यास अगदी मात्र नक्कीच थर्माल रिजन मध्ये 1+1 2 धावा मात्र नक्कीच ऍड होतील आणि 2 धावे धावा लागत पटलावरती 14 धावा स्ट्राईक इन होती. ज्या खेळाडूने मात्र नक्कीच अगदी मात्र नक्कीच ISPL सारखी सुद्धा स्पर्धा गाजवली. स्ट्राईक इन वरती दिगोडेचा सितारा एक सुपर डुपर स्टार विश्वजित ठाकूर मोठ्याला पाहता आपण. ओ चांगला बॉल पडल्यानंतर अंगावरती आदलला शारीरिक मार त्यांना पाहायला मिळतोय. डेंजर एनकडे थ्रो होती परंतु सहजरित्या मात्र नक्कीच पूर्ण केले. एक धाव आणि एका धावे धावा लागत पटलावरती तब्बल 15 धावा. 3 बॉलच्या अखेरीस 15 धावा म्हणजे दमदार सुरुवात राहिली. विनोद स्पोर्ट गावठाण संघाकडून विश्वजित ठाकूर मिस्टर JPL ही मात्र नक्कीच ओळख राहिली या खेळाडूची. परंतु स्ट्राईक इन मध्ये लगातारचे 2 षटके ठोकणारा आकाश पाटील विंदण्याचा सितारा आपण पाहताय. 15 लागले 2 षटकार 1+1. त्यानंतर पुन्हा एकदा लेग पास स्वरूपात आणखीन एक धाव जोडली गेली. पुढचा बॉल चौथा बॉल. आता मात्र नक्की चांगला बॉल फेकला होता. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. रेंज मध्ये स्लॉट मध्ये देण्याचा प्रयत्न नाहीये कारण त्याला माहिती आहे जर मात्र नक्कीच टप्प्यात आलं की थेट कार्यक्रम आकाश पाटील करेल. का सातत्याने मात्र नक्कीच तीच ओळख ही आकाश पाटीलची राहिली. षटकार किंग सिक्सर किंग म्हणून मात्र नक्कीच आपण या विभागामध्ये या खेळाडूकडे पाहतो. मग आपण 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये सुद्धा मात्र नक्कीच या खेळाडूने अगदी मात्र नक्कीच मोठे मोठे ब्लास्ट केले होते. पुढचा बॉल आदित्य पाटीलला पाहते आपण. अजून एक खेचून ताणून मारलाय आणि बॉलला फेकून दिलाय लांब 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 वरचा. अजून एक षटकार. थँक्यू. नक्कीच आपण संगीत ऐकलं त्याच्या माध्यमातून आपण नाईटची खेळ तर रजनी पाहिली. याच खेळ तर मैदानावरती मात्र नक्कीच विनोद स्पोर्ट गावठाण आयोजित ही स्पर्धा मात्र नक्कीच आपण एन्जॉय केली होती आणि त्यांच्यात मात्र नक्कीच नावाचा डंका सध्या तरी आकाश पाटीलच्या बॅट मध्ये पाहायला मिळतोय. हमें आंख से नहीं आकाश पाटील तोडफोड फलंदाजी करतोय. ओ आता स्लोवर वन. अगदी बॉल मात्र नक्कीच पुढे मध्ये होता परंतु बॅट आणि बॉलचा समीकरण होत नाहीये. डॉट बॉल फेकलाय आणि ती बॉल फेकलाय डॉट. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागत पटलावरती 21 धावा 21 लॉस ऑफ 0 विकेट्स. विनर स्पोर्ट गावठाण संघ. बोलचा किट संपलाय. 6 बॉलच्या अखेरीस P1 षटकामध्ये अगदी बोलबाय राहिलाय बॅटिंग टीम विनोद स्पोर्ट गावठाण संघाचा. त्यामध्ये खरं तर सिंहाचा वाटा उचललाय. स्ट्राईक वरती आपण विश्वजितला पाहताय पण तो नॉन स्ट्राईक इन वरती आकाश पाटीलने हा सिंहाचा वाटा उचललाय. त्याच्या बॅट मधून एका षटकामध्ये 3 षटकार पाहायला मिळाले. लगातारचे 2. त्यानंतर 2 बॉल वरती मध्ये नक्कीच एक सिंगल धाव. तिसरा बॉल डॉट. चौथ्या बॉल वरती आक्रमण केलं. बॅट ट्रॅक वरती सचिन मोरेला पाहताय. आता विश्वजित ठाकूर आलाय आणि आलेला बॉल पटवला सीमा रेषा पार. ठाकूरचा वार षटकार. सर पावसाळी रबर बॉल स्पर्धा पाहताय. पाऊस पडत नाहीये परंतु पावसासारख्या धारा आणि धावा मात्र नक्कीच येताना पाहायला मिळालेत. विश्वजित ठाकूर आणि आकाश पाटीलच्या माध्यमातून धावांचा जणू काही मात्र नक्कीच सेल लागलाय. धावा मात्र नक्कीच वाहू लागल्यात खरं या मैदानावरती. आता मात्र नक्कीच चमका दिलाय. पडल्या तर ऑस्ट्रेलियाच्या बाहेर हलकासा वलंग येतोय आणि जे हवं आहे काय तर फिल्डिंग का टीम आणि सचिन मोरेला ते पाहायला मिळालाय. चांगला कमबॅक. सेकंड बॉल मध्ये डॉट
पहिला बॉल षटकार, सेकंड बॉल वरती काहीतरी उत्तर होतं सचिन मोरेचं. फिरकीचा जादूगर मानला होता, राऊंड द विकेटने मारा करतोय. आता बॉल अगदी सोडलाय, पंचांचा इशारा ऑस्टमच्या खूपच बाहेर, पंचांनी एअरलाईन दंडित केलं. या बॉल वरती नेमकं घडलंय काय? इट्स अ व्हाईट बॉल, व्हाईटचा इशारा आलाय. दबाव खेळता स्ट्राईक येण्यामध्ये षटकार खेळल्यानंतर पाहायला मिळालाय. विश्वजित ठाकूर अजून एक पुलचा फटका, हवेच्या लाटांवरती स्वार होत बॉल चाललाय. सचिन मोरे खेळत दबाव निर्माण करतोय. सध्या तरी दबाव माझा नक्कीच सोचतोय. काहीतरी 2 षटकार पण स्ट्राईक इन मध्ये आपण विश्वजित ठाकूरला पाहताय. देगोड्याचा सितारा छोट्याशा गावातून माझा नक्कीच सुरुवात केली, परंतु सध्या तरी माझा नक्कीच चर्चेत असणारा खेळाडू रायगड प्रीमियर लीग मध्ये अनेक माझा नक्कीच आपण पर्व पाहिले. त्यामध्ये ऍज अ कॅप्टन म्हणून उत्तम भूमिका राहिल्या आणि सफल कॅप्टन म्हणजे माझा नक्कीच चांगली कामगिरी राहिली. ओ इथं मात्र नक्कीच फटक्या फसलाय की काय? जी चर्चा केली होती डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र नक्कीच मयूर वाघमारे आले आणि पकडला जेल आणि संपलाय मैदानाच्या आतमध्ये. सलामी वीर या संघाचा सरसेनापती विश्वजित ठाकूरचा खेळ, विकेटचा पतंग. मोठा धक्का बसला बॅटिंग टीम विनस्फोट गावठ्या संघाला. सलामी वीर त्याच्या बॅट मधून 2 षटकार पाहिले पण लगातारचे 2 षटकार, परंतु त्यानंतर उत्तर दिले सचिन मोरेने. चांगला कमबॅक. 34 वरती मोठा धक्का बसलाय. विश्वजित ठाकूर त्या दगावटचा हिस्सा बनलाय. इनेट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावरती भेंडकलचा सितारा शुगल घरातला आपण पाहताय. रबर बॉल स्पर्धा म्हटलं की सातत्याने मात्र नक्कीच बेणगल गाव आणि त्या गावाची मात्र नक्कीच टीम त्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळाला. जुगल घरत या खेळाडू मात्र नक्कीच बोलबार राहिलाय जुगल घरतेचा, परंतु सचिन मोरेचं कमबॅक हे महत्वपूर्ण होतं आणि सध्या तरी मात्र नक्कीच ते कमबॅक करून दिलाय. पुढचा बॉल राऊंड द विकेट. ओ चांगला बॉल, फिरकीचा जादूगर पडल्यानंतर घरकने मात्र नक्कीच निघून गेलाय. हीच तर काहीतरी ओळख आहे. सचिन मोरेची 2 षटकार नेहमी काढले, परंतु चांगला कमबॅक हे 2 बॉलवरती पाहता नक्कीच पाहायला मिळालाय. शेवटचा बॉल बाकी आहे, धावा लागत पटलावरती 34 लॉस ऑफ 1 विकेट्स. पुढचा बॉल आता बाटची काढा, ब्रश केला बॉल अगदी मात्र नक्कीच बॉल ना 2 षटकाचा विकेट संपला. 12 बॉल फेकले पहिल्या पूर्वार्धामध्ये आणि 34 लागला स्कोर करते. पहिल्या षटकामध्ये आदित्य पाटील धावा खर्च केला तब्बल 21 धावा, परंतु हे महत्वाचं षटक होतं. सचिन मोरेचं इथं कमबॅक हवं होतं टीम आदर्श स्पोर्ट पनवेल संघाला आणि ते सचिन मोरेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 2 षटकाच्या 21 धावा लागत पटलावरती 34 वरती 1 बॅटिंग टीम विनोद स्पोर्ट गावठाण. चौतीस लागल्यात स्कोर कार्ड वरती. आदरणीय सन्माननीय सुशील शेठ पाटील साहेबांकडून आदरणीय सुशील शेठ सुरेश पाटील साहेबांकडून तब्बल 5,000 रुपयाची डोनेशन मात्र नक्कीच या स्पर्धेत लाभले गेल्या. साहेबांचं मनपूर्वक आभार मानूया आणि सरस स्वागत करूया आपण या स्पर्धेमध्ये. वळूया मॅचकडे. 2 षटकाच्या अखेरीस धावा लागत पटलावरती 34, जिथे मात्र नक्कीच प्रथम फलंदाजी करत असताना बॅटिंग टीम विनोद स्पोर्ट गावठा संघाने उभ्या केल्यात. आता पॉइंट ट्रॅक वरती मागच्या सामन्याचा हिरो ज्या खेळाडू पट्ट्याने 2 बॉल वरती आला आणि 2 बॉल वरती अगदी हिरो बनला. मयूर वाघला मात आहे, मयूर वाघमारे. पहिलाच बॉल दांडी, एस दांडी 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 गो, विकेटचा पतंग. यू मिस, आय विल डेफिनेटली इट. यस्टनचा वेट लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दैवतचा सितारा आता मात्र नक्कीच चमकलाय. मयूर वाघमारे पटकवले पहिल्याच बॉल वरती. आकाश पाटीलची विकेट.
पहिल्याच बॉल वरती परतीचा प्रवास करायला भाग पडलाय. सध्या तरी आपण पाहिलं असेल आकाश पाटीलला. तर त्याच प्रकारची गोलंदाजी मयूर वाघमारेची पाहायला मिळाली. पहिल्याच बॉल वरती अगदी मध्ये नक्कीच दांडी गोल केली आणि अगदी मध्ये नक्कीच आमचे उत्तम समालोचक आदरणीय देवजी डाकी सर यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात टीम विनोस्फोट गावठा संघाला. करूया सहर्ष स्वागत आणि बोलूया आपण मॅच कडे. एक उत्तम समालोचक आमचे काय तर बोरकर गावचे, त्यांच्याकडून मध्ये नक्कीच शुभेच्छा आल्यात बॅटिंग टीम विनोस्फोट गावठा संघाकडे. पुढचा बॉल पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न आडव्या बाटने स्ट्राईक इन वरती वैभव पाटीलला पाहताय. कंठवलीचे मध्ये नक्कीच खेळाडू, परंतु या खेळाडूचे मध्ये नक्कीच गोलंदाजी अगदी रबर बॉल स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने मुंबईमध्ये सुद्धा जाऊन आपल्या मध्ये नक्कीच उरण तालुक्याचा आणि मध्ये नक्कीच कंठवली गावाचा मध्ये नक्कीच झेंडा मध्ये नक्कीच अडके पार रोवला होता. स्ट्राईक इन वरती वैभव पाटीलला पाहताय. एक अष्टपैलू खेळाडू, परंतु सध्या तरी आग ओकणारी गोलंदाजी मयूर वाघमारेची पाहायला मिळते. तेच तर्रार, फास्ट अँड फ्युरियस अँड ग्लोरियस गोलंदाजी सातत्याने खेळूच्या माध्यमातून पाहिले, परंतु सध्या तरी मयूर वाघमारेचा बोलबार राहिलाय. पडल्यानंतर अंगावरती आदळलाय. अतिरिक्त बाउन्स याही बॉलवरती पाहायला मिळाले. मध्ये नक्की शारीरिक मार दिलाय. तर सध्या तरी या बॉलवरती प्रचंड वेग, त्या वेगाला काहीतरी उत्तर नव्हतं, परंतु एक धाव मध्ये नक्कीच या बॉलवरती मिळाली आणि 35 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. 35 लॉस ऑफ 2 विकेट्स. सलामीची जोडी अगदी फोडली गेली. पहिला विश्वजित ठाकूर, आता मात्र नक्कीच आकाश पाटील सुद्धा डगआउटचा हिस्सा बनलाय, परंतु स्ट्राईक इन वरती आपण जुगल घरातला पाहताय. हा सुद्धा काही खेळाडू मध्ये नक्कीच कमी नाहीये. हे अनेक मैदानावरती सांगून दिलाय ऍज अ बॅटर, ऍज अ बॉलिंग मध्ये. वॉट अ स्ट्रोक, परंतु ताकदीचा अतिरिक्त वापर केला होता, परंतु ज्या दिशेने फटक्यामध्ये नक्कीच कन्वर्ट करायचा होता त्या दिशेने मात्र नक्कीच जात नाहीये. चांगली फिल्डिंग तिथं मात्र नक्कीच चांबोशी पाहायला मिळाली. एकच धाव आणि एका धावा लागला पटलावरती. 36 धावा 2 षटकामध्ये 34, परंतु या षटकामध्ये फक्त ना फक्त 2 धावा खर्च केल्यात मयूर वाघमारे. परंतु त्यामध्ये पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट कोणाची? आकाश पाटीलची विकेट पटकावली गेली. त्यामध्ये 3 षटकार टोकले होते आकाश पाटीलने. आता समोर घेतलाय अनिकेत मोकेल आहे, पण अनिकेत मोकेलच्या डोक्याच्या वरतून बॉल चाललाय बॉर्डरलाईनच्या बाहेर. त्याला बाय बाय करत लॉंग ऑनच्या वरतून स्ट्रॉंग ऑन. इट्स अ माइटी अँड कडक 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 हिट. मास्टर वैभव पाटीलच्या बॅट मधून षटकार आलाय. पाटीलचा पलटवार, पाटीलचा बोलबाला आता मात्र नक्कीच सुरू झालाय. जी चांगली गोलंदाजी मात्र नक्कीच करत होता. लगातारचे 4 बॉल मध्ये फक्त ना फक्त 2 धावा खर्च केल्या, 1 बॉल डॉट 1 विकेट, परंतु त्यानंतर 5व्या बॉलवरती पाटीलचा पलटवार राहिला. षटकार टोकला. शेवटचा अंतिम बॉल हा ट्रॅकर उत्तर नव्हतं. डॉट बॉल फेकलाय. चांगला कमबॅक अंतिम बॉल होती पाहायला मिळाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये तब्बल 18 बॉलचा खेळ संपला. 18 बॉलच्या अखेरीस धावा लागत पटलावरती बॅटिंग टीम विनोस्फोट गावठा संघ तब्बल 42 धावा, 42 लॉस ऑफ 2 विकेट्स. डिझे बेचाळीस धावा लागले स्कोर कार्ड होती. 42 लॉस ऑफ 2 विकेट्स. 3 षटकाच्या अखेरीस 18 बॉल फेकले गेले पहिल्या पूर्वार्धामध्ये, जिथे काय तर टॉस हरल्यानंतर बॅटिंग वाटेला आली. दमदार सुरुवात राहिली होती. 2 षटकामध्ये तब्बल धावा कुठल्या होते? 34 धावा. पहिल्या षटकामध्ये आदित्य पाटील स्ट्राईक गोलंदाज बांबून डेंगरेचं त्याच्यावरती आक्रमण केलं आणि जी मात्र नक्कीच तोफ ओळखल्या त्या तोफेला अगदी मात्र नक्कीच उत्तर दिलं होतं आदित्य पाटीलला. त्यानंतर सचिन मोरे आला, त्याने धावा खर्च केल्या 13, त्यामध्ये 1 विकेट पटकावली. मयूर वाघमारे आला, परंतु त्याने धावा खर्च केल्या अवघ्या 8, त्यामध्ये 1 विकेट पटकावली. वाईट ट्रॅकवरती आपण अभिजित मोरेला पाहताय. शेवटचा अंतिम षटक, लास्ट ओव्हर, इट्स अ ब्लास्ट ओव्हर असं म्हटलं जातं, परंतु या अंतिम षटकामध्ये ब्लास्ट होईल की पुन्हा एकदा कमबॅक राहील. फिल्डिंग टीम स्ट्राईक इन वरती चुगल घरत
बॉलला अगदी सोडलाय तुमच्या खूपच बाहेर पंचांनी मताने लाईन चेक केली आणि इशारा दिलाय की इट्स अ वाईट बॉल. पहिलेच बॉल दंडित केलाय अभिजित मोरेला आणि एखाद्या धावा लागत पटलावती 43 धावा 43 लॉस ऑफ 2 विकेट्स. मागच्या तर मॅच मध्ये 70 धावा सुद्धा मात्र नक्कीच आदर्श स्पोर्ट पनवेल संघाने चेस केल्या होत्या. शेवटचे 2 बॉल त्यामध्ये चित्तधरक सामना 11वीची गरज. पुढचा बॉल याही बॉलला सोडला अगदी लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये मात्र नक्कीच नॉन स्टॉप बॉल चाललाय दन करत परंतु फील्डला तैनात केलाय. 1+1 खराब गोंधे राहिले आहे 2 बॉलवरती. लगातारचे 2 बॉल अगदी अवंतर फेकले गेलेत. एक्स्ट्रा स्वरूपात जास्त धावा खर्च करताना पाहायला मिळालाय अभिजित मोरेला. आपण पाहताय मयूर वागरेचं मात्र नक्की षटक आम्हाला आठवत आहे. मागच्या तर मॅच मध्ये सुद्धा एकही एक्स्ट्रा स्वरूपात धाव दिली नव्हती आणि याही षटकामध्ये आणि याही तर मॅच मध्ये तशाच प्रकारची गोंधे राहिली होती. मयूर वाघमारेची धावा खर्च केल्या होत्या 8. त्यामध्ये एक मोठी विकेट आकाश पाटीलची पटकावली होती परंतु त्यानंतर अभिजित मोरे आला आणि लगातार 2 बॉल अवंतर फेकले गेलेत. आता स्ट्राईक इन वरती कंठवलीचा सितारा एक अष्टपैलू खेळाडू एक फास्ट अँड फ्युरियस गोलंदाज त्यामध्ये अष्टपैलू खेळाडू ॲज अ बॅटिंग मध्ये सुद्धा मात्र नक्कीच या खेळाडूने चांगला मात्र बोलबाला कायम ठेवलाय. आपण वैभव पाटीलला पाहताय समोर घेतलाय स्लॉट मध्ये दिला त्याला फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. कंठवलीचा सितारा वैभव पाटीलचा वार बॉल सीमा रेषा पार ठोक लागले षटकार. काय स्ट्रोक केला होता फुलातून अगदी स्लॉट मध्ये दिला आणि थेट मध्ये नक्कीच पार्किंग प्लॉट मध्ये टप्प्यात आले की थेट कार्यान्वित करणार ही ओळख वैभव पाटीलच्या आणि तेच पाहायला मिळालं. अगदी समोर तिला पुढ्यामध्ये ज्या दिशेने आला त्या दिशेने बॉलला फेकून दिलं होतं समोरला. अजून एक लगेच दुसरा वार आला रे आला कंठवलीचा वैभव पाटील आला आणि पाटीलच्या बॅट मधून लगेच दुसरा षटकार पार येतोय. सध्या तरी 8 लावलाय जबरदस्त मात्र नक्कीच फलंदाजीने अगदी वैभव पाटीलनं अगदी मात्र नक्कीच लगातारचे 2 षटकार मात्र नक्कीच टोकले होते आणि त्यामध्ये मात्र नक्कीच धावा लागल्या धावपटलावरती 57 धावा 57. 3 षटकामध्ये 42 परंतु हे षटक मात्र नक्कीच लास्ट ओव्हर म्हटलं होतं ब्लास्ट ओव्हर असं म्हटलं जातं परंतु सध्या तरी ब्लास्ट प्रत्येक बॉल वरती करताना पाहायला मिळालाय. वैभव पाटील आकाश पाटील बाद झाला विश्वजित ठाकूर बाद झाला परंतु वैभव पाटील सांगतोय की मी सुद्धा काय कमी नाहीये. 4थ्या क्रमांकावरती येऊन मात्र नक्कीच अगदी तोडफोड फलंदाजी जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. पुढचा बॉल आता वेगवान बॉल आहे पडल्यानंतर अगदी मात्र नक्कीच आजच्या दिशेने बॉलला वळण घेतलं. दुसरीचा प्रयत्न धोक्याची घंटा डेंजर एनगे थ्रो थोडे झाले फंबल सिंगल होती डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि दिवसा डावल्या धावांची चोरी 1:27 मिनिटांनी पाहायला मिळाली आणि 2 नवे संघ साथ बोललाय. टीम बाटंगा टीम डबल 59 धावा 59 लागल्यात. पुढचा बॉल बॅटची कडा पाठीमागे अगदी लास्ट ऑफ रिझर्व फील्डर तैनात केलाय. एकतर मे दुसरीचा प्रयत्न जोपर्यंत उचल फेकेल तोपर्यंत धावा मिळतील फक्त ना फक्त एकच धाव या बॉल वरती नेमका घडलाय का स्ट्राईक इन वरती आपण जुगाडला पाहणार आहोत. एकच धाव मिळाली 60 कंप्लीट 60 धावा पूर्ण झाल्यात. बॅटिंग टीम विनर स्पोर्ट गावठा संघाच्या शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल फेकले जाईल स्ट्राईक इन वरती आपण जुगल घरातला पाहताय. 3 बॉल वरती एकच धाव सध्या तरी मध्ये नक्कीच कुठल्या गेलेत जुगल घरात. फुल टॉस बॉल होता वेगवान बॉल होता डीप मध्ये करता प्रोटेक्शन आहे. एकच धाव मिळाली अंतिम बॉल वरती आणि एका धाव्या धावाला धप्पटला होते 61 धावा 61. शेवटचा डीप एक बॉल बाकी आहे हपी असावी कारण लगातारचे 2 बॉल अवंतर फेकले होते त्यानंतर षटकार दुहेरी सिंगल खूप काही तर मागला षटक सध्या तरी मात्र नक्कीच फेकले गेले. अभिजित मोरेच्या माध्यमातून स्ट्राईक वरती वैभव पाटील अंतिम बॉल वरती पुलकायचा प्रयत्न
फिल्डर तैनात. सिंगल तरी दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीचा मात्र नक्कीच प्रयत्न असताना धोक्याची घंटा अगदी वाजली गेली. अंतिम बॉलवरती एकच धाव मिळाली आणि एका धावा लागत पडला होती विनोस्पोर्ट गावठा संघ. तब्बल 62 धावा आता येणारी 24 बॉल सेकंड सत्रामध्ये करायचे. सेकंड इनिंग मध्ये 63 धावेची गरज बॅटिंग टीम आपण नक्कीच पाहणार आहोत आदर्श स्पोर्ट पनवेल संघानं. चोवीस बॉल आणि 63 धावेची गरज आहे बॅटिंग टीम आदर्श स्पोर्ट पनवेल संघाला. आणि या धावांचा पाठलाग कसा होईल हे ऐकण्यासाठी मात्र नक्कीच मायक्रोफोन वरती आमंत्रित करतो आदरणीय आमचे खरं तर गुरुवर्य विपुलजी पाटील सरांना. स्पोर्ट मुरुड आणि त्यांच्या विरुद्ध रोहा दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण विनंती करूयात. आपण आला असाल तर आल्याची नोंद करा आणि लगेच टॉस साठी या. स्पोर्ट मुरुड स्पोर्ट मुरुड आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा रोहा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणारा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करूयात. आपण लगेच रिपोर्टिंग करा. पावसाळी रब्बर बॉलच्या हंगामाला सुरुवात झाली आहे उरण तालुक्यात. आणि उरण तालुक्यात मी म्हणेन ही दुसरी पावसाळी रब्बर बॉलची स्पर्धा पाहायला मिळाली. पहिली जासईच्या मैदानामध्ये पाहायला मिळाली जिथे तुम्ही मालिकेसाठी बाईक पाहिलीत. सचिन स्मृती चषक 50,000चं पारितोषिक आणि एक भव्य दिव्य रब्बर बॉलची स्पर्धा उरण तालुक्यात पाहायला मिळाली. आणि पुन्हा एकदा उरण तालुक्यातच रब्बर बॉलचं आयोजन पाहायला मिळतंय. मयूर स्मृती गावठाणच्या माध्यमातून मयूर स्मृती चषक तुम्ही पाहू शकताय. ही देखील स्पर्धा 5 दिवस पाहायला मिळणार आहे. रोज 8 संघ खेळणार आहेत. येणाऱ्या आगामी कालामध्ये उरण तालुक्यामध्ये आणखीन मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळणार आहेत. बिंधणीमध्ये देखील गावदेवी चषक तुम्हाला एक मोठी स्पर्धा योगेश पाटील बाबूच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आणि त्यानंतर सतीश शेठ केनी पुरस्कृत निशांत चषक दादरपाडा उरण तालुक्यातील सर्वाधिक मोठी रबर बॉलची स्पर्धा ज्याची चर्चा चालू आहे. ज्या स्पर्धेची अजूनही प्राइज आयोजकांनी थोडीशी गुप्त ठेवली. 1 लाख असणार की 5 लाख. सर्वाधिक मोठी रबर बॉलची स्पर्धा दादरपाड्याच्या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. निशांत 11 दादरपाड्याच्या माध्यमातून सर्वाधिक एक मोठं आयोजन.
कदाचित प्रथम क्रमांक 1 लाख किंवा त्याहीपेक्षा अधिक 5 लाखापर्यंत रबर बॉलची स्पर्धा उरण तालुक्यामध्ये पाहायला मिळणार आहे. पण आता मैदानाच्या आतमध्ये आपण वळूया जिथे येणारे 24 बॉल 63चा पाठलाग करायचा आहे. मगाशी 70चा पाठलाग आदर्श पनवेलने केला उरण संघाच्या विरुद्ध गावदेवी गावठाण. पण आता समोर विनोद स्पोर्ट गावठाण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. आणि त्याच वेळी एक वेगळी रणनीती हातामध्ये घेऊन विश्वजित ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याचा संपूर्ण संघ पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूला आपण चांबोला पाहताय संघाचे संघ नायक आज आहेत आदर्श पनवेलचं ते नेतृत्व करतात विशाल जितेकर आणि संपूर्ण टीम. महत्वाचा त्यांचा नेहमी खेळ पाहायला मिळाला. आणि आता गोलंदाजी ट्रॅकवर उरण तालुक्यातील बोरीगावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये ध्रुवीत मात्र दाखल झाला. दुसऱ्या बाजूला सलामीला आघाडीला आलेला अक्षय पवार सावळ्याचा वंडर बॉय आणि प्रफुल्ल पाटील चांबोला तुम्ही पाहू शकता सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. महत्वाची मॅच पाहायला मिळणार आहे. राधेय इंटरपार्टी चिरल्याचं क्रीडांगण आणि या क्रीडांगणामध्ये पावसाळी रबर बॉलची पहिल्यांदा स्पर्धा मयूरस्मृती चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर ध्रुवीत मात्रे दाखल झाला. एक युवा गोलंदाज नेहमी चांगली गोलंदाजी त्याची या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळाली आणि त्याच्या हातामध्ये चेंडू दिला विश्वजित ठाकूरनं. पहिला चेंडू ध्रुवीत मात्रेचा. पहिलाच बॉल बॅटची रिडिंग एज यष्ट्यांच्या पाठीमागे विश्वजित ठाकूर महत्वाचा झेल कॅरी केला गेला आणि पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट. सावळ्याचा सितारा अक्षय पवार मैदानाच्या बाहेर. महत्वाची विकेट पहिल्याच बॉलवर यशांच्या पाठीमागे विश्वजित ठाकूर पाहायला मिळाला. बोरीगावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ध्रुवीत मात्रे आणि ध्रुवीत मात्रेने पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट देखील मिळवलाय. आणि क्रीडांगणाच्या आतमध्ये जिवदा आणि बामणडुंगरी संघाचा सध्या यंगस्टर अंडर 19चा खेळाडू तुम्हाला आर्यन नाईक पाहायला मिळणार आहे. आर्यन नाईक आलाय. पहिलाच बॉल शरीर थोडासा दूर ठेवला. पॉइंट मधून डीप मध्ये चेंडू निघून जाताना पाहायला मिळाला. अभिजित ठाकूर तिथे आलेत. एकच धाबीतून त्यांना पाहायला मिळणार आहे आणि एकेरी धाबीनिशी अकाउंट ओपन केलंय. बोरीगावचा सितारा क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. गत वर्षामध्ये रत्नागिरीमध्ये जाऊन देखील चॅम्पियन ट्रॉफी ज्या खेळाडूने गाजवली. यंदा अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये कर्णधाराच्या भूमिकेमध्ये ध्रुवीत पाहायला मिळाला. त्याचवेळी अनेक क्रीडांगणामध्ये ध्रुवीतच्या नावाची एक वेगळी चर्चा नेहमी पाहायला मिळते आणि तोच ध्रुवीत क्रीडांगणाच्या आतमध्ये षटक हाताळताना पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये ब्लास्ट केलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडूला पाठवले सीमा पार. चांबोच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर षटकार. निडर अंदाजाने खेळण्याचा अंदाजच वेगळा आहे प्रफुल्ल पाटील चांबोचा. मैदानाच्या आतमध्ये तो येतो आणि विस्फोटक सुरुवात करतो. स्लॅश केले बॉलला कापून करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक वैभव पाटील पाहायला मिळतात. सिंगल रन इथून मिळाला जाईल आणि पहिल्या षटकामध्ये एक षटका जरूर पाहायला मिळाला. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्रीडांगणाच्या आतमध्ये ध्रुवीत मात्र गोलंदाजी करतोय. आर्यन नाईक आता समोर आला. युवा दाटणीचा खेळाडू आहे. ISPL 3 मध्ये चांगलं त्याची बॅटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. त्याचवेळी एक्स्ट्रा उचली घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा धाव देखील जोडली जाणार आहे. धावपटा धावा लागले गेलेत त्या 9 धावा पाहायला मिळतात. उरण तालुका एका बाजूला खेळतोय दुसऱ्या बाजूला पनवेल तालुका. दोन क्रिकेटच्या महासत्ता एकमेकांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल अगदी त्याच वेळी चेंडू आतमध्ये आणलाय. चेंडू पडला. थोडासा इनस्विंग पाहायला मिळाला. नेहमी इनस्विंग आउट कटर टाकण्यामध्ये माहीर असलेल्या ध्रुवीत पाहायला मिळतो क्रीडांगणाच्या आतमध्ये. आणि नेहमी त्याची चांगली गोलंदाजी झाली. त्याच्या गोलंदाजीमुळे अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये बोरीगावचं नाव क्रिकेटमध्ये उंच जाताना पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये अवघ्या 90 धावा गोलंदाज ध्रुवीतनं खर्ची केल्यात.
अकूट टप्प्याचा बॉल त्याला लवकर टप्पा ओळखलाय आणि प्लॉट मध्ये पाठवलंय चेंडूला सीमा पार. मिल्टी दाबासा आर्यन नाईकच्या बॅट मधून पहिला षटकार. चला दोन्ही संघाचे संघनायक विनंती आहे तुम्हाला अर्थातच युवी स्पोर्ट मुरुड आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा रोहा संघ दोन्ही संघाच्या संघनायकाला आपण विनंती करतोय आपण लगेच या आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण दांडपिकीचा कॉल करणारा दोन्ही संघाचे संघनायक रोहा आणि त्यांच्या अगेन्स्ट मुरुड खेळताना पाहायला मिळणार आहे. तालुका निहायची स्पर्धा पाहायला मिळते. तालुक्याची मुरुडचे ते संघनायक इथं उपस्थित आहेत. त्याचवेळी रोहा संघाचे संघनायक जर इथं आले असतील तर त्यांना पण विनंती करूयात. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आणि तालुक्यांना एकत्र आणण्याचं काम केलंय मयूर स्मृती चषकाच्या माध्यमातून. पहिल्या सामन्यामध्ये गावदेवी गावठाण सारख्या बलाढ्य संघाला हरवणारा आदर्श पनवेल मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पहिल्या षटकामध्ये 15 आल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर आयुष कोळी दिघोड्याचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. आयुष कोळीला तुम्ही क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहू शकता. पहिलाच बॉल अगदी कोलामने टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. त्याचवेळी पहिल्या चेंडूवर पाठीमागच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळाला. अभिजित ठाकूर तिथपर्यंत पोहोचलेत. सिंगल रन्स येताना पाहायला मिळणारा. धावपटला धावा लागले गेले त्या 16. याच क्रीडांगणामध्ये उरण प्रीमियर लीगचा विजेता कर्णधार म्हणजे गोलंदाज आपण पाहताय. 28 किलोची क्रिस्टोची ट्रॉफी जिंकणारा तुम्हाला आयुष मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतात. वेग प्रचंड आहे. आज विश्वजितनं पहिली गोलंदाजी केली नाही. विश्वजितला ठाऊक आहे अशी अस्त्र माझ्याकडे आहेत. नेहमीच चांगली गोलंदाजी ती करतायत. अनेक वेळा पाहायला गेला तर यंदा दिघोड्याच्या ग्रामीण संघातून चांगली गोलंदाजी आयुषने केल्या आणि त्यामुळे आयुषवर विश्वास प्रचंड आहे. अकूट टप्प्याचा बॉल टप्पा फसला. फटका देखील फसला आणि मिड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळत. आकाश पाटीलने टिपलाय झेल. प्रफुल्ल पाटील महत्वाची विकेट. दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आदर्श पनवेल संघाचा मैदानाच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये साई गावाला बिलॉंग करणारा खेळाडू अनिकेत मोकल दाखल होताना पाहायला मिळणारा. महत्वाची विकेट आयुष कोळीने मिळवल्या. विनोद स्फोट गावठाण विनोद शेठ राम पाटील यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. एक मालक अनेक संघ नेहमी पाहायला मिळालेत. मग ग्रामीण संघ असो 40+ संघ असो त्याचवेळी तालुका निहाय असो आणि 40+ तालुका 4 संघाचं मालकत्व नेहमी पाहायला मिळतात. मग तथा उरण प्रीमियर लीग असो येणाऱ्या रायगड पावसाळी रबर बॉल मध्ये देखील मालक पाहायला मिळणार आहेत. पण त्याचवेळी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट केलाय. महत्वाची विकेट आणि आता मात्र तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू यावेळी आर्यन नाईकला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू रनआउटच्या स्वरूपात आर्यन नाईक बाद. महत्वाचा खेळाडू बाद झालाय. पण मैदानाच्या आतमध्ये बघाच्या सामन्याचा वेल फिनिशर देवचा सितारा मयूर वाघमारे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मनीष वाघमारे क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झाला. मागील चेंडू अंपायर वाईट होता ना. नो बॉल पाहायला मिळाला. नो +1 विकेटच्या बाहेर चेंडू राहिला. त्यामुळे योग्य तो निर्णय आणि कदाचित त्याचा फ्रीटचा बॉल पाहायला मिळणारा. आपल्या धावा लागल्या गेल्या त्या 19 धावा पाहायला मिळतात. आणखी यावेळचा बॉल अतिरिक्त उंची गाठल्या. एक्स्ट्रा आणखी एक बॉल टाका लागणार. एक्स्ट्रा बाउन्सर देखील पाहायला मिळतोय.
पावसाळी रबर बॉलची स्पर्धा सध्या रबर बॉल असू द्या किंवा टेनिस क्रिकेट अजूनही क्रिकेट संपण्याचं नाव घेत नाही. 365 दिवस तुम्हाला क्रिकेट पाहायला मिळते. येणाऱ्या आगामी कालामध्ये उरण तालुक्यात सर्वाधिक जास्त रबर बॉलच्या स्पर्धा तुम्हाला या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळणार आहेत. यावेळचा बॉल वेगानं जरूर टाकला. त्याचवेळी पाठीमागच्या दिशेनं चेंडू जाताना पाहायला मिळतोय. लेग बायच परिणामी मिळत जाईल. एकेरी धाव धापडला धाबा लागले गेले तर 20 धाबा 21 धावा धापडला पाहायला मिळतात. 21 रन्स 21 धावा धापडला लागले गेल्यात. या षटकामध्ये एकही मोठा फटका येऊ दिला नाही. आयुष कोळी हा खेळाडू आहे ज्याने उरण प्रीमियर लीगचं 5वं पर्व याच क्रीडांगणामध्ये जिंकलंय. असा खेळाडू सध्या गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करतोय. पावसाची प्रत्येकाला आतुरता आहे पण आता खेळाडू म्हणतात ती प्रचंड ऊन लागतोय. पाऊस कधी पडणार, स्कीड कधी खेळाडू होणार, कधी चेंडू पकडताना खेळाडू पडणार, हे आनंद एक वेगळा आहे पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेचा. यावेळचा बॉल मयूर वाघमारे पाटील मॅचची इनिंगच पुन्हा एकदा दाखवत असताना सलग्न 3रा षटकार मयूर वाघमारेच्या बॅटमधून पाहायला मिळणार आहे. सत्तावीस धावा धापडला लागले गेल्या. 27 रन 27 धावा धापडला लागले गेल्यात. शेवटचा एक बॉल बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिला मोठा फटका आयुषच्या विरुद्ध आला. आयुष नावाचे सध्या 2 गोलंदाज चर्चेमध्ये आहेत. एक सावडी परिसरातील जांभुलीचा आयुष कोंडिलकर ज्यानं 2 धावांचं षटक चिरल्याच्या जासीच्या क्रीडांगणामध्ये टाकल्या आणि या मैदानामध्ये केतन वामन मात्रेची महत्वाची विकेट त्याने मिळवली. आणि आता सध्या उरण तालुक्यातील दिघोड्याचा आयुष कोळी हा देखील चर्चेचा विषय बनताना पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल लवकर टप्पा ओळखलाय. वाट पाहिली आणि वाट लावली. चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. मयूर वाघमारे ऑन फायर. पण टॉस करतोय मुरुड आणि रोहा टॉस जिंकलाय मुरुडनं. त्यामुळे जशी मॅच संपेल तसा आपला निर्णय घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आणि मॅच चालू होण्या अगोदर दोन्ही संघाच्या संघनायकाने एक महत्वाची सूचना. त्या अर्थात तुमचे 12 मॅन तुमचा अतिरिक्त खेळाडू पहिल्यांदा आमच्यापर्यंत पाठवा. सामन्यामध्ये येणारे 12 बॉल आणि आणखीन 30 धावांची गरज आहे. 12 मध्ये 30 हव्यात पण अजूनही विश्वजितनं षटक हातामध्ये घेतलं नाहीये. एक वेगळी रणनीती विश्वीची नेहमी पाहायला मिळते. त्याचवेळी मैदानाच्या आतमध्ये उरण तालुक्यातील एक सर्वाधिक छोटं गाव कंठोली गावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कंठवली एक्सप्रेस उरण एक्सप्रेस या नावानं ज्या गोलंदाजाला ओळखलं जाते असा वैभव पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वैभव पाटील आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. 12 बॉल 30 ची गरज. अनिकेत मोकल समोर आहे. अनिकेत मोकलच्या समोर पहिलाच बॉल. फटका फसलाय. लॉंग ऑफ मध्ये ध्रुवीत मात्रे पाहायला मिळालेत. 9 मध्ये 23 बनवायचे आहेत. मगाशी 9 मध्ये 29 पाहिजे असताना आदर्श पनवेलनं तो सामना जिंकून दाखवला होता. आणि आता मैदानाच्या आतमध्ये येणारे 9 बॉल 23 धावांची आणखीन गरज आहे. पण आपण असं एक म्हणूया चैतन्य की कदाचित विश्वजित ठाकूरचं षटक आणखीन बाकी आहे. 9 मध्ये 23 फुल टॉस बॉल आणि आता नो बॉलला पनिश केलाय. डीप बॅकवर्ड स्पेलेकच्या डोक्यावरून मिल्टी दाबासा मयूर वाघमारेच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. षटकार आला. हा बॉल टाकलाय वैभवनं तो तरी कुठं हे सांगत असेल विश्वजित. हा बॉल खराबच राहिला आणि खराब बॉलला पनिश केलंय वैभव मनीषनं. मयूरच्या बॅटमधून षटकार येताना पाहायला मिळाला. धापडला धाबा लागले गेले तर 47 धाबा धापडला लागले गेल्यात. येणार आता 9 बॉल 16 धाबांची आणखीन गरज. 9 मध्ये 16 बनवायच्या आहेत.
हा खराब बॉल पाहायला मिळाला. वैभव हेच सांगत असते की कदाचित या बॉलवर कदाचित एखाद दुसरी धाव चालली असती, पण त्याच वेळी 7 धाबा देऊन बसलाय वैभव. जे आयोजन कमिटी बॉल देतील अजित तोच घेऊन तुम्हाला खेळायचं आहे. कारण पहिल्या मॅच मध्ये जवळजवळ 3 डझन बॉल गहाळ झालेत, त्यामुळे तालुकाची मॅच खेळताय. बऱ्याचशा गोष्टी आयोजन कमिटीने तुमच्यासाठी ठेवल्यात. यावेळचा बॉल शरबर आढळणार जरूर पाहायला मिळाला. पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. लॉंग लेग एरियामध्ये शतक्षक पाहायला मिळतात. लेग बायच परिणामी मिळाला जाईल. आणखीन एक धाव येणारे आता 8 बॉल आणि 15 धाबांची आणखीन गरज आहे. विश्वजित म्हणत असेल की या 2 बॉलवर कुठलाही मोठा फटका नसू दे, एखादी विकेट चालेल, सामना जिंकायचा असेल. पण मनीष हेच म्हणत असेल, मयूर हेच सांगत असेल की एकाच मोठा फटका अजितच्या बॅटमधून येऊ दे, शेवटच्या षटकामध्ये 10 पर्यंत राहू देत. 15 पाहिजे दादा. 8 बॉल आणि आता 15 धाबांची आणखीन गरज आहे. लोवर फुलटॉस बॉल, फटका फसलाय. पाठीमाग अंकुश टकले येतोय. बॉल पर्यंत अंकुश पोचले होते, पण पाठीमाग क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं आहे. 2 धाबा इथून कंप्लीट केल्यात. कौस्तुभ परदेशीना चेंडू पकडलाय. टाकीगावचा खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा मिळाल्या गेल्यात. येणारे आता 7 बॉल 13 धाबांची आणखीन गरज. 24 लाईव्ह इव्हेंटचं मी विशेष कौतुक करेन की मगाशीच मयूरने 2 षटकार त्याने ठोकले, सामना जिंकून देखील दिला. लगेच इंस्टावर त्यांच्या इंस्टा पेजवरती व्हिडिओ देखील आली. किती फास्ट त्यांचं काम आहे आणि लगेच तेवढे व्ह्यूअर्स तेवढे लाईक्स देखील त्या व्हिडिओला देखील मिळालेत. 24 लाईव्ह इव्हेंट्सचं आपण विशेष कौतुक करूयात. शेवटचा बॉल आणि तो देखील डॉट बॉल पाहायला मिळाला. शेवटचा बॉल आलाय डॉट, त्यामुळे आता सामना जिंकण्यासाठी शेवटचे 6 बॉल आणि 13 धाबांची आणखीन गरज. 6 बॉल 13 धाबांची आणखीन गरज आहे. ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंट्सचा आपण चर्चा करत होतो. प्रीतम घरे त्यांनी ती व्हिडिओ बनवली, लगेच पोस्ट देखील केली आणि तेवढेच जास्त लाईक्स. 6 मध्ये 13 हव्यात मयूर. 6 बॉल 13. रबर बॉलची स्पर्धा तुम्ही पाहताय. सध्या विनोस्फोट गावठाण संघ खेळतोय. सर्वाधिक एक मोठी स्पर्धा पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये विनोस्फोट गावठाण सर्वाधिक मोठं बक्षीस असतं. 2 दिवसाची स्पर्धा पाहायला मिळते आणि ते देखील प्रेक्षकांसाठी नेहमीच एक जेवणाची व्यवस्था करणारी कमिटी पाहायला मिळाली. गत वर्षामध्ये देखील एक सर्वाधिक मोठी स्पर्धा पावसाळी रबर बॉलची सर्वाधिक मोठी आयकॉन त्या स्पर्धेमध्ये नेहमी पाहायला मिळतात आणि दिगोडे संघ नेहमी तिथे चॅम्पियन होताना पाहायला मिळाला. आणि त्याच दिगोडे संघाचा कॅप्टन आणि महत्वाचा खेळाडू विश्वजित ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिलाच बॉल मयूरच्या अगेन्स्ट टाकलाय. त्याच वेळी बॅटची वटची कडा पाठीमागे कौस्तुभ परदेशी बेगान आला. एकच धावेतून मिळाला जाणार आहे. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. वेग प्रचंड आहे. रायगडचा हार्दिक पांड्या सर्वाधिक खरं तर ज्या खेळाडूला मागणी आहे. भारतातील असा एकमेव खेळाडू ज्यानं अख्खाती देशामध्ये जाऊन देखील आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडली. शारजाच्या क्रीडांगणामध्ये क्रिओ कप मध्ये भारत पाकिस्तान या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला विश्वजित ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. वेगावर स्वार आणि नेहमीच रफ्तारी त्याची वेगळी ओळख पाहायला मिळाली. 5 बॉल आणि 12 धाबांची आणखीन गरज. यावेळचा बॉल पनिश केलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावर मोठ्याच्या विरुद्ध मोठा फटका आलाय. मोठा फटका अजित मुंगाजीच्या बॅटमधून मिळतील धाबाचा षटकार. चार बॉल आणि आता 6 धाबांची आणखीन गरज. 4 बॉल आणि आता 6 धाबा. हा बॉल बॅटची कडा षटकानंतर लगेच पलटवार. विश्वजित ठाकूरनं महत्वाची विकेट मिळवलाय. आणखीन एक धक्का दिला आदर्श पनवेल टीमला. खेळाडू क्रमांक 5 अजित मुंगाजी मैदानाच्या बाहेर.
तीन चेंडू आणि 6 धाबांची गरज. विनोद स्पोर्ट गावठाण संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. विनोद शेठ राम पाटील साहेबांच्या मालकीचा संघ आणि विश्वजित ठाकूरनं हा सामना जिंकवला विनोद स्पोर्ट गावठाण संघासाठी. तर या संघाचे मालक विनोद शेठ राम पाटील साहेबांच्या वतीनं विश्वजित ठाकूरसाठी 2 गावठी कोंबडी देण्यात येणार आहेत. विश्वजित ठाकूरसाठी विनोद शेठ राम पाटील यांच्या वतीनं 3 बॉल आणि आता 6 धावांची गरज. 3 मध्ये 6 त्या देखील थांबवायचे ते विश्वजितला. यावेळचा बॉल आणखीन एक बॉल डॉट. सचिन मोरे आला, लावडली अपील जरूर केली, चेंडू त्याच बेकानं टाकला. रायगड प्रीमियर लीग सर्वाधिक जास्त पर्व जिंकणारा खेळाडू, सर्वांचा आवडता विश्वजित मोठ्या मैदानाच्या आतमध्ये आला. मोठी कामगिरी खेळाडूने केल्या, त्याचमुळे भल्या भल्या संघांमध्ये या खेळाडूची निवड करण्यात येते. मिस्टर RPL म्हणूयात की तथा अनेक साऱ्या स्पर्धांचा स्पर्धा सम्राट म्हणून ज्या खेळाडूची एक वेगळी ओळख आहे. मैदानाच्या आतमध्ये उरण एक्सप्रेस दाखल झालाय, रायगड एक्सप्रेस दाखल झालाय. 2 बॉल 6 धाबांची गरज. रफ्तार का सौदागर विश्वजित ठाकूर. 2 बॉल 6ची मॅच. यावेळचा बॉल बॅटच्या ऑर्डर मध्ये आलाय. सचिन मोरे आलाय आणि सचिन मोरेने ठोकलाय. विश्वजितच्या विरुद्ध षटकार. सामना जिंकलाय आदर्श पनवेलनं. दोन सामने जिंकलेत आदर्श पनवेलनं आणि ते देखील उरण तालुक्याच्या दिग्गज संघांनाच पराभूत करून. चला, आयोजन कमिटीच्या वतीनं करण मडवी आणि चैतन्य पाटीलला विनंती आहे, तुम्ही व्यासपीठाशी संपर्क साधा. आयोजन कमिटीच्या वतीनं करण मडवी आणि चैतन्य पाटील या 2 खेळाडूंना विनंती आहे, आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. या सामन्याचा हिरो नो डाऊट बॅक टू बॅक दुसऱ्या